गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 12th क्लासचा पार्ट फर्स्ट मधला थर्ड टॉपिक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स यातला एक्सरसाइज 3.1 मधला 6 नंबरचा क्वेश्चन्स पाहणार आहोत. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स जे आहेत यामध्ये फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हा क्वेश्चन्स म्हणजे आतापर्यंत आपण एक्सरसाइज 3.1 मधला फर्स्ट सेकंड हे फर्स्ट क्वेश्चन, त्यानंतर थर्ड 5 आणि 6 सेकंड लेक्चर्स मध्ये पाहिलं ते आहे आणि आता थर्ड लेक्चर्स आपल्याला एक्सरसाइज वरती आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. फॉलोइंग इक्वेशनचं आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिलेले आहे 4 टाइम cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3. 4 टाइम cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3. यासाठी आपल्याला कोणते सोल्युशन्स आपल्याला गरजेचे आहेत, त्यासाठी रिझल्ट आपल्याला महत्त्वाचे आहे. हे रिझल्ट आपल्याला माहिती असल्याशिवाय आपल्याला हे सोल्युशन्स आपल्याला फाइंड करता येत नाही. मग हे जे रिझल्ट आहे ते रिझल्ट आपल्याला दिलेले आहेत. जर काय असेल cos sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा जर असेल तर आपल्याला आन्सर लिहिता येतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा यूज करता येतो. त्यानंतर सेकंड आपण पाहिलेला cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा जर असेल तर याला लिहिता येतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. आणि tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा जर असेल त्याला थीटा इज इक्वल टू n बाय प्लस और मायनस अल्फा लिहिता येतो. तिन्ही फंक्शनचे रिझल्ट सेम आहेत. मग याच रिझल्टचा वापर करून आपल्याला या जनरल सोल्युशनच्या रिझल्टचा वापर करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. मग हे रिझल्ट आपल्याला महत्त्वाचे sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा, cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा आणि tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा या सर्वांचे रिझल्ट सेम आहेत. tan थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. n मीन्स द रियल नंबर्स आपण त्याला म्हणतो. तर 4 टाइम cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3 आपल्याला दिलेला आहे. 4 टाइम cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3 ला आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार कन्वर्ट करायचं आहे. देयरफॉर 4 टाइम cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3 हा 4 इकडे मल्टिपल इकडे गेला डिवाइड होऊन जाईल म्हणजे cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3 अपॉन 4. याला रूट मध्ये टाकून घ्यायचं आहे. रूट मध्ये जर टाकलं तर cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आपल्याला काय होऊन जाईल रूट 3 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला इथे मिळून जाईल. आणि रूट 3 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे रूट 3 बाय 2 कुणाचा व्हॅल्यू cos कितीची व्हॅल्यू आहे पाय बाय 6 ची व्हॅल्यू आहे. म्हणजे cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर पाय बाय 6. cos स्क्वेअर पाय बाय 6 मिळून जाईल. म्हणजे अल्फा इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला पाय बाय 6 मिळाला. अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 6 मिळाली. आता cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फाचा रिझल्ट वापरायचा आहे. देयरफॉर द युजिंग रिझल्ट आपल्याला इथे वापरायचा आहे. रिझल्ट कोणता cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा implies theta is equal to n pi plus or minus alpha and therefore alpha आपल्याला काय n is belongs to the आपण काय म्हणतो z आणि तर therefore मग theta is equal to डायरेक्टली आपल्याला मिळून जाईल n pi plus minus अल्फाच्या जागेवरती आपल्याला लिहायचे pi by 6 म्हणजेच आपल्याला इथं the required general solution is theta is equal to n pi plus or minus pi by 6 हे आपल्याला आन्सर इथे मिळून जाईल. अशा प्रकारे हे आपल्याला आन्सर फाइंड करता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर जर सेकंड नंबरचे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे 4 टाइम sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता 4 टाइम sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे एक्झाम्पल जे आहे हे सॉल्व आपल्याला करायचं. इथे सुद्धा आपल्याला आता sin स्क्वेअर दिलेला म्हणजे sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फाचा रिझल्ट आपल्याला इथे यूज करायचा आहे. मग sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फाचा रिझल्ट म्हणल्यावर याला आपल्याला अल्फा फाइंड करून घ्यावा लागेल आधी. मग sin स्क्वेअर थीटा
इज इक्वल टू 1/4. त्याला रूट मध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. sin कितीची व्हॅल्यू 1/2 आहे, π/6 ची. म्हणजे त्याला यायचं आहे sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sin स्क्वेअर π/6. म्हणजे इथं सुद्धा अल्फाची व्हॅल्यू π/6 च आली. and therefore the using result sin square theta is equal to sin square alpha implies theta is equal to n pi plus or minus alpha आणि n is belongs to the z and therefore theta is equal to आपल्याला आन्सर मिळून जाईल n pi प्लस और मायनस अल्फाच्या जागेवरती π/6 लिहायचे आहे. and therefore the required general solution is काय होऊन जाईल, थीटा इज इक्वल टू n pi प्लस और मायनस π/6. या प्रकारे आन्सर येईल. काही जर आन्सर मध्ये काही अडचण नाहीये, एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे हे रूल लक्षात आले तर आपल्याला युजिंग रिझल्ट लक्षात आले तर आपल्याला याचा प्रिन्सिपल जनरल सोल्युशन काढायला काही अडचण जात नाहीये. पण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड नंबरचं एक्झाम्पल त्यातला क्वेश्चन मधला पाहायचंय. आता cos 4 थीटा इज इक्वल टू cos थीटा 2 थीटा दिलेला आहे. हे येतात ह्या फॉर्म्युल्यामध्ये येत नाही, त्यासाठी कॉसचा आपला काल आपण जो पाहिलेला फॉर्म्युला कोणता, cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा, या फॉर्म्युलाचा इथं वापरायचा आहे. याचा आपल्याला इम्प्लाइज रिझल्ट आपल्याला इथे यूज करायचा आहे. त्याचा युजिंग जो रिझल्ट आहे तो काय दिलेला आपल्याला, थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 2n पाय प्लस और मायनस अल्फा. या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे म्हणजे इथं अल्फा ऑलरेडी तुम्हाला इथं मिळालेला आहे 2 थीटा, इथं लगेच लक्षात येऊन जाईल. मग त्याला एक एक्झाम्पल जसं तसं लिहून घेऊ आपण. cos 4 थीटा इज इक्वल टू cos 2 थीटा, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू इथं 2 थीटा आपल्याला घेऊन टाकायची आहे. मग द युजिंग रिझल्ट आपल्याला वापरायचा आहे. द युजिंग रिझल्ट कोणता, sin cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा जर असेल इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. n इज बिलोंग्स टू द z. मग देअरफॉर म्हणून थीटाची व्हॅल्यू 4 थीटा आहे आणि अल्फाची व्हॅल्यू 2 थीटा आहे. मग इथं लिहून जायचं आहे 4 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस 2 थीटा. एकदा प्लस आणि एकदा आपल्याला पॉझिटिव्ह साइन घ्यायचं आहे, एकदा निगेटिव्ह साइन घ्यायचं आहे आणि सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. टेकिंग पॉझिटिव्ह साइन आपल्याला पॉझिटिव्ह साइन घ्यायचं आहे. जर पॉझिटिव्ह साइन घेतला तर 4 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस 2 थीटा. हा प्लस 2 थीटा इकडे आल्यावर काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. 4 थीटा मायनस 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय आणि हा 4 थीटा मधून 2 थीटा गेले किती राहिले, 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय आणि थीटा इज इक्वल टू 2n पाय डिवायडेड बाय 2. तर थीटाची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळून झाली किती, n पाय मिळाली आपल्याला. थीटाची व्हॅल्यू आपल्याला n पाय मिळाली. थीटाची व्हॅल्यू n पाय मिळाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं, आता पॉझिटिव्ह टेकिंग निगेटिव्ह साइन घ्यायचं आहे. मग निगेटिव्ह साइन जर आपण घेतलं तर निगेटिव्ह साइन मध्ये काय होऊन जाईल, 4 थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस 2 थीटा. हा मायनस 2 थीटा लेफ्ट साइडला घेऊन यायचा आहे. 4 थीटा प्लस होऊन जाईल मायनसचा प्लस 2 थीटा इज इक्वल टू 4 थीटा प्लस 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय. या दोन्हीची ऍडिशन केली आपल्याला ऍडिशन मिळून जाईल किती, 4 प्लस 2 6 थीटा इज इक्वल टू 2n पाय. हा 6 इकडे डिवाइड होऊन जाईल. 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय डिवाइडेड बाय 6. तर थीटा इज इक्वल टू n पाय बाय 3 आपल्याला आन्सर मिळून जाईल.
आणि दोन्हीचं जनरल रिक्वायर्ड सोल्युशन आपण जर पाहिलं तर देअरफॉर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन is theta is equal to काय म्हणून जाईल n pi and theta is equal to n pi by 3 असे दोन आपल्याला इथे जनरल सोल्युशन्स मिळून जातील. दिस द cos 4 theta is equal to cos theta असे फॉर्म मध्ये जर असेल तर या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करावे येतात आणि या आन्सर काढता येईल. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल 7 नंबरचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स sin theta is equal to tan theta. आता sin theta is equal to tan theta याच्यामध्ये रिलेशन्स काही येत नाहीये, एकमेकांमध्ये सेम असतं. तर आपल्याला आपण आज एक्झाम्पल आपण सॉल्व केलं तर 6.6 क्वेश्चन मधलं 3rd नंबरचं त्या पद्धतीने सॉल्व करता आलं असतं. परंतु sin theta is equal to tan theta आहे, त्यामुळे ह्याला डायरेक्टली आपल्याला सॉल्व करता येत नाही. मग याला कन्वर्जन आधी करावं लागेल. मग त्यानुसार tan theta जर आपल्याला इथे tan theta ला कन्वर्ट करून घेऊ. sin theta is equal to tan theta ला आपल्याला काय लिहिता येईल sin theta अपॉन cos theta मांडता येईल. हा cos theta इकडे जर मल्टिपल होऊन जाईल म्हणजे sin theta into cos theta is equal to sin theta. हा प्लस चा इकडे आला मायनस होऊन जाईल म्हणजे sin theta into cos theta minus sin theta is equal to 0. आता पहा sin theta into cos theta दोन्ही मधून sin theta आपण कॉमन काढून घेतला. sin theta कॉमन काढला तर cos theta minus 1 राहिला is equal to 0. They are the product of the two numbers are 0. They are the any one are 0. Therefore sin theta is equal to 0 and cos theta minus 1 is equal to 0. sin theta is equal to 0 एक इक्वेशन मिळालं आणि cos theta minus 1 पलीकडे गेला तर 1 हे सेकंड इक्वेशन मिळालं. आता या दोन्हीचा आपल्याला वेगवेगळं जनरल सोल्युशन आपल्याला काय करावं लागणार आहे सोल्युशन्स आपल्याला फाइंड करावं लागतील. cos theta is equal to 0 आणि cos theta is equal to 1 यानुसार वेगवेगळे जनरल सोल्युशन आपल्याला इथे मिळून जातात. पहिला आपण पाहू देअरफॉर sin theta is equal to जर 0 घेतला तर sin चा रिझल्ट आपल्याला सुरुवातीचा वापरायचा आहे. sin चा रिझल्ट आपल्याला इथे यूज केला तर मग इथे लिहितो पहा द युजिंग रिझल्ट sin theta is equal to जर 0 असेल तर implies आपल्याला काय लिहिता येतं theta is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha हे आपल्याला इथं मांडता येईल. sin theta is equal to 0 असेल तर त्याचा आपल्याला रिझल्ट वापरायचा आहे sin theta चा. काय sin theta is equal to 0 असेल तर त्याचा रिझल्ट आहे n pi sin theta is equal to 0 जर असेल तर सिम्प्लाय theta is equal to n pi हा रिझल्ट आहे. मग याचा आन्सर आपल्याला डायरेक्टली मिळून जाईल theta is equal to n pi. theta is equal to n pi आपल्याला इथं आन्सर मिळाला. कुणाचं implies sin theta is equal to 0 असेल तर theta is equal to n pi हा रिझल्ट आपल्याला इथं मिळाला. आता आपल्याला काढायचं आहे cos theta is equal to 1 असताना. मग cos theta is equal to 1 असताना रिझल्ट फाइंड करायचा आहे. मग cos कितीची व्हॅल्यू 0 आहे 0 ची व्हॅल्यू आहे. मग इथे लिहायचं आपल्याला cos theta is equal to cos 0. cos 0 ची व्हॅल्यू म्हणजे अल्फा is equal to 0 मिळाला. तर युजिंग रिझल्ट कोणता रिझल्ट वापरायचा आपल्याला cos theta is equal to cos अल्फा जर असेल cos theta is equal to cos अल्फा जर असेल तर theta implies theta is equal to 2n pi plus और माइनस अल्फा आपल्याला लिहिता येईल. म्हणजे theta is equal to 2n pi plus minus 0. तर theta ची व्हॅल्यू आपल्याला 2n pi मिळाली and therefore the required general solutions are theta is equal to
थिटा इज इक्वल टू n पाय, थिटा इज इक्वल टू n पाय आणि थिटा इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला 2n पाय हे आन्सर मिळालं. थिटा इज इक्वल टू n पाय आणि थिटा इज इक्वल टू 2n पाय हे दोन आन्सर आपल्याला इथं मिळाले. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. सेकंड नंबरचं एक्झाम्पल ते क्वेश्चन 7 मधलं tan क्यूब थिटा इज इक्वल टू 3 tan tan थिटा. आता यांच्यामध्ये सुद्धा रिलेशन डायरेक्टली आपल्याला काढता येते. स्क्वेअर असतात तर समोर पुढे स्क्वेअर असतात आपल्याला काढता आलं असतं, परंतु त्यानुसार आपल्याला काढता येत नाही. मग हा 3 tan थिटा आपल्याला लेफ्ट साइडला घेऊन यायचा आहे. देयरफॉर tan क्यूब थिटा मायनस 3 tan tan थिटा इज इक्वल टू 0. यातून आता tan कॉमन काढा आपण, तर tan थिटा कॉमन काढा तर काय होऊन जाईल tan स्क्वेअर थिटा मायनस 3 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0. म्हणजे tan थिटा इज इक्वल टू 0 और tan स्क्वेअर थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0. तर आपल्याला tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 आणि तर tan थिटा इज इक्वल टू 0 असे दोन आन्सर आपल्याला मिळाले. मग आपल्याला दोन्ही रिझल्ट आपल्याला सेपरेट यूज करायचे. tan थिटा इज इक्वल टू 0 चा आणि tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 चा आपल्याला आन्सर काढायचा. 0 चं घेऊन जाऊ. देयरफॉर नाउ tan थिटा इज इक्वल टू आपण काय घेतला 0 कडे धरला. बाय युजिंग रिझल्ट आपल्याला कोणता tan थिटाचा वापरायचा. युजिंग रिझल्ट tan थिटा इज इक्वल टू जर 0 असेल इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू आपल्याला n पाय येऊन जाईल. जर काय असेल tan थिटा इज इक्वल टू 0 असेल तर थिटा इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येतं n पाय लिहिता येतं. थिटा इज इक्वल टू n पाय हे आपल्याला पहिलं आन्सर मिळालं. त्याच्यानंतर नाव सेकंड आपल्याला पाहायचंय. नाव काय tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 ला रूट मध्ये टाकलं तर tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू रूट 3 चा स्क्वेअर लिहायचा आहे. कारण की 3 चा आपल्याला कन्वर्जन व्हॅल्यू माहित नाही, पण रूट 3 ची व्हॅल्यू माहिती आहे. म्हणून आपल्याला त्याला काय करायचं आहे रूट मध्ये कन्वर्ट करून घेतलं. रूट मध्ये कन्वर्ट केल्यानंतर tan कितीची व्हॅल्यू आहे tan पाय बाय 6 ची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे. पाय बाय 6 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 1/√3 आहे. मग याची व्हॅल्यू काय मिळून जाईल आपल्याला tan रूट 3 ची व्हॅल्यू tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू tan पाय बाय 3 tan स्क्वेअर पाय बाय 3 येऊन जाईल. म्हणजे अल्फा इज इक्वल टू पाय बाय 3 आलं. मग अल्फा इज इक्वल टू पाय बाय 3 व्हॅल्यू आल्या तर द युजिंग रिझल्ट आपल्याला स्क्वेअरचा वापरायचा आहे. द युजिंग रिझल्ट कोणता रिझल्ट वापरायचा आपल्याला tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा जर असेल तर इम्प्लाइज आपल्याला काय लिहिता येतं इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा मानता येतो. प्लस और मायनस अल्फा. मग देयरफॉर काय लिहिता येईल मग थिटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फाच्या जागेवरती पाय बाय 3 ठेवून द्यायचे आहे. मग आपल्याला दोन रिझल्ट मिळाले. tan थिटा इज इक्वल टू n पाय आणि थिटा इज इक्वल टू n पाय आणि थिटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस पाय बाय 3. मग देयरफॉर द required general solution is theta is equal to n pi or theta is equal to n pi plus or minus pi by 3. असे टू सोल्युशन्स आपल्याला इथे मिळून गेले. या दोन्ही पैकी आपल्याला एक घेता येतात. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येतं. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आपण क्वेश्चन नंबर 7 मधला पाहू. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. cos थिटा प्लस sin थिटा इज इक्वल टू 1. आता इथे आपल्याला कोणतेही फॅक्टर्स किंवा रिलेशन्स आपल्याला इथे काढता येत नाही, फॅक्टर सुद्धा काढता येत नाही. मग याच्यामध्ये आपल्याला काहीतरी चेंजेस करावे लागतील. चेंजेस करायचे म्हणजे cos थिटाचा कोएफिशिएंट आणि sin थिटाचा कोएफिशिएंट या दोघांचा काय करायचं स्क्वेअर करायचा आणि त्याच्या रूट ऍडिशन करून रूट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला त्यानुसार आपल्याला त्याचे कॅल्क्युलेशन आपल्याला फाइंड करता येतात. म्हणजेच कुणाकुणाचे आपल्याला डिवाइडिंग द बोथ साइड आपल्याला काय करायचे कोएफिशिएंट कुणाचे या दोघांचे डिवाइडिंग बोथ साइड्स इज इक्वल टू
साइन स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि कॉस स्क्वेअरचा कोएफिशियंट यांच्या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन चं रूट घ्यायचं आहे. मग दोघांचा स्क्वेअरचे ऍडिशन म्हणजे किती येऊन जाईल 1 + 1 = √2. मग √2 ने आपल्याला सर्वांना डिवाइड करून घ्यायचं आहे. जर √2 ने सर्वांना डिवाइड केलं तर cos 1/√2 * cos θ प्लस 1/√2 * sin θ प्लस = 1/√2 * sin θ = 1/√2. याला cos मध्ये कन्वर्ट करा किंवा sin मध्ये. जर आपण इथं sin मध्ये कन्वर्ट केलं तर sin येऊन जाईल, इथं cos येऊन घ्यायचा आणि इथं sin घ्यायचा, म्हणजे sin चा फॉर्म्युला तयार होऊन जाईल. जर इथं आपण cos घेतला, इथं sin घेतला, तर इथं cos घ्यायचा. लक्षात ठेवायचं आणि सगळ्यांच्या व्हॅल्यू सेम आहेत पहा. 1/cos π/4 ची व्हॅल्यू 1/√2 आहे, इथे सुद्धा 1/√2 आहे, इथे सुद्धा 1/√2 आहे. मग आपल्याला फॉर्म्युला कोणाचा घ्यायचा हे महत्त्वाचं आहे. मग त्यानुसार जर आपण पाहिलं तर cos θ चा फॉर्म्युला घ्या किंवा sin θ चा फॉर्म्युला घेऊन टाका. त्यानुसार आपण जर कोणताही घेऊ शकता. इथे जर आपण काय घेतलं cos π/4 घेतले, cos θ दिलेला आणि 1/√2 च्या जागी cos π/4 घेतले प्लस sin θ दिलेला आपण आणि 1/√2 च्या जागी sin π/4 घेतले. sin π/4 = 1/√2 ला आपल्याला sin π/4 आणि cos π/4 घेऊन टाकलं. आता इथं पहा रिझल्ट आपल्याला इथे यूज करायचा आहे. मी sin चा काय घेतला नाही, थोडा सॉल्व कर, आपल्याला प्लस और मायनस नाही तर 1 - 1 चा स्क्वेअर येतो, त्यामुळे cos मध्ये सोपं जातं. मग cos θ च्या दोघांचं रिलेशन जर काढलं तर cos हा θ - π/4 चा आपल्याला इथं सोल्युशन्स मिळून जाईल. θ - π/4 या सोल्युशन आपल्याला इथं मिळून जाईल. आणि इकडे पुढे जर पाहिलं तर cos π/4 ची आपल्याला जशा तसा cos π/4 राहून जाईल. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू इथं π/4 मिळाली. अल्फाची व्हॅल्यू π/4 मिळाल्यानंतर इथं आपल्याला युजिंग रिझल्ट आपल्याला वापरायचा आहे. द युजिंग रिझल्ट कोणता रिझल्ट यूज करायचा आहे, cos θ = cos अल्फा जर असेल तर इम्प्लाइज θ = 2nπ प्लस और मायनस अल्फा. मी साइन का घेतला नाही लक्षात आलं असेल. तिथं आपण साइन जर घेतलं तर साइनचा रिझल्ट असा आहे sin θ जर sin अल्फा जर असेल तर रिझल्ट आपल्याला वापरता येतो काय, sin θ nπ प्लस मायनस 1/n * अल्फा हा रिझल्ट वापरता येतो. डबल आहे त्याच्यापेक्षा cos θ मध्ये सोपं जातं सोल्युशन्स काढायला. cos θ चा आपण जर पाहिलं तर इथं आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल. थीटाची व्हॅल्यू मिळाली θ - π/4 = 2n जशात तसे ठेवायचे पाय प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू सुद्धा π/4 आहे. मग त्यानुसार आपल्याला दोन रिझल्ट वेगवेगळे मिळून जाते. एकदा निगेटिव्ह एकदा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. जर आपण काय घेतला टेकिंग निगेटिव्ह आपण घेतला, पॉझिटिव्ह घेतला, टेकिंग पॉझिटिव्ह साइन आपण जर घेतला तर पॉझिटिव्ह साइन अनुसार θ - π/4 = 2nπ प्लस π/4. हा मायनस पलीकडे गेल्यावर काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. म्हणजे θ = 2nπ प्लस π/4 प्लस π/4 म्हणजे किती आले, θ = 2nπ प्लस 2 टाइम्स π/4 म्हणजे θ = 2nπ प्लस π/2. हे आपला आन्सर मिळालं. आणि जर टेकिंग निगेटिव्ह साइन घेतला आपण, टेकिंग निगेटिव्ह साइन जर आपण घेतला साइन तर आपल्याला आन्सर काय मिळून जाईल पहा, θ - π/4 = 2nπ - π/4. हा पलीकडे गेला आपण तर θ = 2nπ - π/4 प्लस π/4 मायनस π/4 प्लस π/4 कॅन्सल झाले. θ = 2nπ हे आन्सर आपल्याला इथं मिळून जाईल. θ = 2nπ म्हणजे जनरल सोल्युशन्स आपल्याला रिक्वायर्ड जनरल सोल्युशन्स आपल्याला इथं मिळून जातील. जनरल सोल्युशन्स आर किंवा इज θ = 2nπ प्लस π/2 and
थिटा इज इक्वल टू ऑर म्हणलं तरी चालेल, ऑर थिटा इज इक्वल टू 2n पाय, हा एक दुसरा रिझल्ट आपल्याला इथं मिळून जातो. अशा प्रकारे द रिक्वायर्ड रिझल्ट आपल्याला इथे सॉल्व्ह करता येतात. शेवटचा क्वेश्चन होता 8 नंबरचा राहिलेला आहे, तेवढा आपण पाहू. क्वेश्चन नंबर 8 आपल्याला पाहायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅव सोल्युशन्स. आपल्याला खाली इक्वेशन दिलेले आहेत, 4 एक्झाम्पल इक्वेशन दिलेत पहा. cos 2 theta is equal to -1, cos square theta is equal to -1, 2 times sin theta is equal to 3 आणि 3 times tan theta is equal to 5 असे आपल्याला एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. आणि काय करायचं सांगितलं आपल्याला इथं की याचे सोल्युशन्स आहेत किंवा नाही ते चेक करायचे. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅव द सोल्युशन्स. द फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेले आहे cos theta is equal to -1 दिलेलं आहे, इज द सोल्युशन ऑर नाही. सिन्स आपल्याला माहिती -1 cos theta ची व्हॅल्यू दे आर द बिटवीन द -1 टू +1, -1 टू +1 च्या बिटवीन मध्ये आहे, म्हणजे cos theta ची व्हॅल्यू -1 असते हे आपल्याला माहिती आहे. मग सिन्स -1 is less than equal to आपल्याला घ्यायची व्हॅल्यू cos theta is less than equal to +1. मग cos theta आणि 1 फॉर द एनी थीटा, काय फॉर एनी थीटाच्या ठिकाणी आपल्याला हे फॉर एनी थीटा म्हणजे फॉर एनी थीटाला जी व्हॅल्यू आहे cos theta ची -1 आणि +1 च्या बिटवीन मध्येच राहते. मग -1 आणि +1 च्या बिटवीन मध्ये राहत असेल तर दिस द सोल्युशन. आपल्याला इथं सोल्युशन आपल्याला सांगता येईल, म्हणजे cos 2 theta is equal to -1 is has a solution, हे सोल्युशन्स आहे, has solution म्हणजे ह्याला सोल्युशन आहे. त्याच्यानंतर cos square theta is equal to -1. आपण जर cos square theta चा जर आपण पाहिलं तर ती इज नॉट पॉसिबल, कारण की आपण जर कोणत्याही याचा व्हॅल्यू काढलं तर त्याची जर व्हॅल्यू काढली ती पॉझिटिव्ह येते, निगेटिव्ह ए नाही. म्हणजे cos square theta हा कधीही काय असतो 0 पेक्षा ग्रेटर असतो. therefore it is not possible, this is not possible because काय cos square theta is greater than equal to 0. 0 येऊ शकतो किंवा 0 पेक्षा ग्रेटर येऊ शकतो, 0 येऊ शकत नाही. ऑफ द एनी थीटा म्हणजे आपण जर कोणताही थीटा घेतला फॉर एनी थीटा बिकॉज cos square theta is greater than of 0, म्हणजे cos square theta ची व्हॅल्यू ही 0 पेक्षा कधीही काय असते ग्रेटर असते. म्हणजे cos square theta is not a solution, म्हणजे cos square theta is equal to -1 has not solution, याला सोल्युशन येऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं टू टाइम आपण नेलं sin theta is equal to 3/2. 3/2 चं जर कॅल्क्युलेशन केलं 3 ला 2 ने डिवाइड केला 1.5 येऊन जाईल. मग 1.5 हे 1 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे इट इज नॉट पॉसिबल. काय दिस इज नॉट पॉसिबल, दिस इज नॉट पॉसिबल because -1 is less than equal to sin theta is less than equal to 1. यांच्या पॉसिबल नाहीये. -1 आणि +1 च्या बिटवीन मध्ये cos theta ची व्हॅल्यू येऊ शकत नाही फॉर एनी थीटा and therefore sin theta is equal to 3/2 has not solution, याला सोल्युशन येऊ शकत नाही. जर आपण पाहिलं तर याचा सोल्युशन्स आपल्याला येऊ शकत नाहीये, म्हणजेच येऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतरचा पुढचा आहे 3 टाइम हा डिवाइड केला तर tan theta is equal to 5/3 आणि 5 ला जर 3 ने डिवाइड केलं तिचं व्हॅल्यू आपण जर पाहिली तर ती रियल नंबर्स येते. कोणताही रियल नंबर्स आपल्याला tan ची व्हॅल्यू आपल्याला रिप्रेझेंट करता येते, म्हणजेच आपल्याला इथे लिहिता येईल this is possible
possibles because tan theta is any real number, because tan theta is any real number, any real numbers, any real number, tan theta is any real number आहे, मग प्रत्येक रियल नंबर असल्यामुळं and therefore tan theta is equal to 5/3 has solutions. हे सोल्युशन याला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल आपले एक्सरसाइज 3.1 संपलेले आहे. पुढचा पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू.